सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला म्हणून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांचं महिन्याभरात राजकीय पुनर्वसन करण्यात आलं। युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांची आता राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आदिती तटकरे, नवाब मलिक, समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये सूरज चव्हाण यांना नियुक्तीचं पत्र देण्यात आलं। दरम्यान सूरज चव्हाणांच्या बढतीमुळे छावा संघटना आक्रमक झाली असून राष्ट्रवादीला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा विजयकुमार घाडगे यांनी दिला। तर राष्ट्रवादीचे नेते बोलतात एक आणि करतात एक अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या पोरांवरती हल्ला केल्याच्या नंतर राष्ट्रवादीनं त्या कार्यकर्त्यांना आज महाराष्ट्रात असा मेसेज घालून दिलाय की आम्ही शेतकऱ्यांच्या पोरांना मारू आणि पुन्हा आमच्या कार्यकर्त्यांना मनोबल वाढवण्यासाठी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये त्यांना पदोन्नती देऊ अशा पद्धतीचा जो मेसेज सुनील तटकरेंनी राज्यात दिलाय त्या मेसेजला सडेतोड उत्तर देण्यासाठी शेतकऱ्यांचे पोर सज्ज झालेले आहेत। कारण ज्या राष्ट्रवादीच्या गुंडांनी आमच्यावरती हल्ला केला त्याला बक्षीस म्हणून सुनील तटकरेंनी प्रदेश सरचिटणीसपद दिलेला आहे। याचा आम्ही तीव्र निषेध करतो। यापुढे सुनील तटकरेंनी महाराष्ट्रात फिरून दाखवावं। पक्षाच्या मूल्याच्या विरोधात जाणारे वर्तन हे स्वीकारले जाणार नाही म्हणून कठोर निर्णय घेऊन सूरज चव्हाणांना राष्ट्रवादी पक्षाने बाजूला केलं आणि असं ट्विट हे अजित पवारांनी 21 जुलै रोजी केलं आणि एक्झॅक्टली 23 दिवसानंतर पलटून म्हणजे जे युवक अध्यक्ष होते त्यांना प्रमोशन देऊन सरचिटणीस केलं। तर आता अशा पक्षाला काय म्हणायचं, अशा पक्षाचे नेते म्हणजे अजित पवारांना काय म्हणायचं आणि त्या पक्षाच्या अध्यक्षांना काय म्हणायचं। तर जे त्यांच्या शब्दाला खरे राहू शकत नाहीत, जे बोलतात एक आणि करतात एक असे जे लोक असतात त्यांच्यावर आता जनतेने किती विश्वास ठेवायचा जनतेने ठरवायचं।